तुम्हाला जर ना असं एकदम चटपटीत आणि एकदम मस्त असं चाट खाण्याची इच्छा झाली ना, तर ही रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा. कारण ना तुम्ही बाहेर जाण्याचं नावच विसरून जाल जेव्हा ही रेसिपी तुम्ही तयार कराल घरी. इतक्या सोप्या पद्धतीने बनते ना, मी सुद्धा पहिल्यांदाच ट्राय केली आणि पहिल्या ट्रायमध्येच इतकी भारी लागत होती ना, मग म्हटलं चला तुमच्यासोबत पण आपण शेअर करूया. तर चला मग याचं नाव तुम्हाला मी सांगते पुढे, पण ना सर्वात अगोदर आपण वळूया रेसिपीकडे. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की हेल्दी पण आहे बरं का. कारण तुम्ही ना तुमच्या मुलांना पण ना अशी रेसिपी तयार करून देऊ शकता. म्हणजे ते ना बाहेर जायचं नाव काढणार नाही की चला चाट खायला. चला तर वळूया रेसिपीकडे. आता ना आपल्याला 1 वाटी चना डाळ घ्यायची, अर्धा वाटी मुगाची डाळ घ्यायची आणि हे ना व्यवस्थित 1 ते 1.5 तास भिजू द्यायचे. भिजल्यानंतर ना तिला स्वच्छ धुवून घेतली मी. त्यानंतर त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकली, थोडंसं जिरं टाकलं आणि ना चवीपुरतं मीठ टाकून आणि पाणी टाकून ना कुकरला लावून दिलं. एक 4 ते 5 शिट्ट्या घ्यायच्या आहे. आता तुमच्या लक्षात आलंच असेल की नक्की आपल्याला काय बनवायचं, तर मी नाव सांगूनच देते तुम्हाला. तर याला दाल पकवान म्हणतात. सिंधी लोकांचा आयटम असतो हा बहुतेक. तर तो दाल पकवान मी असाच व्हिडिओ बघितला होता, तर म्हटलं चला आपण पण ट्राय करू. तर आता आपली डाळ जोपर्यंत शिजते तोपर्यंत आपण ना इथे जे पकवान आहे तर ते आपण बनवायला घेऊया. त्यांना सर्वात अगोदर आता पकवान बनवताना ना मैदा घेतात, तर मैदा गहू मिक्स करून घेतात. मी पूर्ण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्यानंतर त्यामध्ये अर्धा वाटी रवा टाकला, थोडासा पुऱ्या म्हणजे आपलं जे पकवान येते खुसखुशीत होण्यासाठी. त्यानंतर ओवा टाकला, चवीपुरतं मीठ टाकलं आणि थोडंसं मोहन टाकायचं आहे तेलाचं. त्यानंतर ते मोहन टाकल्यानंतर व्यवस्थित मोहन मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग आपल्याला पिठाचा गोळा भिजवायला घ्यायचा आहे. पिठाचा गोळा कडक असा थोडासा भिजवायचा, पुऱ्यांना जसं आपण पीठ तयार करतो त्याप्रमाणे. त्यानंतर इथे आपला गोळा मस्त भिजवून ठेवला, 5-10 मिनटं रेस्ट करू द्यायचा आहे. तोपर्यंत इथे शिट्ट्या होत्या आपल्या. शिट्ट्या झाल्यानंतर ना परत आपला गोळा घेतला. आता गोळ्याला व्यवस्थित तेल लावून व्यवस्थित त्याला मळून घेतलं, पीठ एकजीव करून घेतलं आणि पुऱ्यांच्या आकाराचे जे आपले गोळे असतात ना, ते गोळे व्यवस्थित तयार करून घ्यायचे आणि जशा पुऱ्या लाटतो ना तसंच आपल्याला लाटून घ्यायचे. फक्त ना याच्यामध्ये काय करायचं की पुरी एकदम आपल्याला एकदम पातळ लाटायची. आपण जशी पोळी लाटतो ना, पोळीपेक्षा पण थोडी पातळ लाटायची आणि आपल्याला इथे त्याला असे टोचे मारायचे. आता तुमच्याकडे जो मॅगी खाण्याचा चमचा असतो ना, काटेरी चमचा, तर त्याच्याने करायचे, त्याला होल पाडायचे. पण माझ्याकडे नव्हता म्हणून मी चाकूनीच त्याला होल पाडले. त्याच्याने काय होतं की जे पकवान आहे ना ते एकदम मस्त असे कडक तयार होतात. तर ते करून घ्यायचं. त्यानंतर इथे तेल गरम करायला ठेवलेलं होतं मी. व्यवस्थित आपल्या ज्या पुऱ्या तयार झाल्या, सॉरी पकवान तयार झाले होते, तर ते व्यवस्थित मी इथे तळून घेतले. सगळे पकवान तळून घेतल्यानंतर आपली डाळ पण इथे व्यवस्थित शिजलेली होती. आता सगळ्यात भारी गोष्ट अशी आहे ना की आता आपल्याला इथे फोडणी वगैरे द्यायची गरज पडत नाही, कारण आपण याला तडका मारणार आहोत. तर त्याच्यामुळे ना सर्वात अगोदर आपल्याला जे पळी आहे, पळीने व्यवस्थित आहे ना ती मॅश करून घ्यायची सगळी डाळ. पूर्ण वरणासारखी तयार करायची नाही आहे. थोडी थोडी जी चणा डाळ आहे ती त्याच्यामध्ये राहू द्यायची. त्यानंतर इथे तडका करायला घेतला. कढई ठेवली, कढईत तेल टाकलं, थोडीशी मोहरी टाकायची आहे, थोड्याशा हिरव्या मिरच्या टाकायच्या आहे. त्यानंतर 2 लाल मिरच्या पण टाकल्या मी छान चवीसाठी. त्यानंतर माझा फेवरेट कढीपत्ता टाकला, नाही तर भाजीला चव कशी येणार ना, बरोबर ना. मग कढीपत्ता टाकला. त्यानंतर ना थोडंसं लाल तिखट पण टाकलं, जाड कुटलेलं होतं तर ते पण टाकलं चवीपुरतं. थोडीशी हिंग टाकला. त्यानंतर जो तडका आहे ना तो तडका व्यवस्थित जी आपण डाळ आहे त्या डाळवर टाकायचा व्यवस्थित आणि छानपैकी व्यवस्थित कालून घ्यायचं आहे. इतकी मस्त तयार होते ना, बापरे. तर झाली आपली इथे दाल तयार. इतकी भारी होते ना. आता तुम्ही जर तुम्हाला ते पकवान नसेल बनवायचं ना, पण त्याच्यासोबत एकदम बेस्ट लागते. जर नसेल बनवायचं तर तुम्ही पोळीसोबतसुद्धा अशी डाळ करून खाऊ शकता, जर भाजीला काहीही नसलं तरीसुद्धा. इतकी सुपर लागते ना, बापरे. मी मस्त ना प्लेटमध्ये घेतली. त्यानंतर त्याच्यावर दही टाकलं, तुम्ही लिंबू पण टाकू शकता. मस्तपैकी कांदा टाकला, टोमॅटो कापलेला होता, थोडीशी कोथिंबीर टाकली आणि मस्त बारीक शेव टाकली. इतकं सुपर लागत होतं ना. तर कशी वाटली तुम्हाला रेसिपी? तुम्ही पण एकदा घरी ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला असेल ना तर लाईक करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला बिलकुल विसरत जाऊ नका. आणि जे कोणी ना फेसबुकवरती हा व्हिडिओ बघत असेल ना तर त्यांनी फॉलो करायला विसरू नका. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय बाय.